नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, गणपती बाप्पा, एक मराठा लाख मराठा। धन्यवाद। आपण आता राजगुरुनगर शहरामध्ये आहोत, पुणे जिल्ह्यातील। या ठिकाणी पाहू शकता खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक आणि खेड तालुका पंचायत समितीचे माजी युवा सभापती अंकुशजी राक्षे आपल्या समेत आहेत आणि असंख्य मराठा बांधव खेड तालुक्यातून या ठिकाणी एकवटलेले आहेत। आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या सर्वांचे दैवत, सर्वांचं काळीज आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर आपल्या सर्वांच्या न्याय हक्कासाठी, आरक्षणासाठी त्या ठिकाणी उपोषण करतायत आणि त्यांच्या समेत असंख्य लाखो मराठा बांधव असतील, भगिनी असतील, त्या ठिकाणी मुंबईच्या दिशेने रवाना झालेत आणि अजूनही जातात आहे। आणि आपल्या मराठा बांधवांसाठी त्या ठिकाणी सरकारने कुठेतरी जाणून बुजून खाद्यपदार्थ टपऱ्या असेल, हॉटेल असेल, आजूबाजूच्या बंद केले आहेत। त्यामुळे आपले मराठा बांधव त्या ठिकाणी उपाशी आहेत आणि उपाशीपोटी त्या ठिकाणी आंदोलन उपोषण करत आहेत। आपल्या समेत अंकुशजी राक्षे आहेत। सभापती साहेब, मला एक सांगा, हे कशा प्रकारे तुम्ही नियोजन केलं? खरं तर गेल्या 3 दिवसापासून मराठ्यांचं काळीज दैवत संघर्ष होता। मनोजदादा जरांगे पाटील मुंबईला आमरण उपोषणासाठी आहेत। आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी होतो। 2 दिवस खरं तर सरकारने मराठा बांधवांचे आतोनात हाल करण्याचे प्रत्येक पद्धतीने प्रयत्न केले। मग आंघोळीला येणारं पाणी बंद केलं, शौचालय बंद ठेवली, आजूबाजूची 10-15 किलोमीटर अंतरावरची हॉटेल, चहाची दुकानं, छोट्या छोट्या टपऱ्या सर्व बंद करण्याचं काम केलं, जेणेकरून मराठा बांधव भुकेने व्याकुळ होऊन कंटाळून मुंबई सोडून जातील। हा एक अत्यंत घृण हेतू या सरकारने ठेवला, परंतु त्याचा आम्ही निषेध करतो आणि मग खऱ्या अर्थानं प्रत्येक ठिकाणून राज्यातनं वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून बांधवांची मदत येऊ लागली। आज आमच्या खेड तालुक्यातील बांधवांना काल आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केलं, काही ठिकाणी फोन करून आवाहन केलं की आपण आपल्या तालुक्यातून प्रत्येक गावातून आपल्याला जवळपास 1 लाख लोकांचं जेवण, म्हणजे सुमारे 80-90 गाड्या आम्हाला या तालुक्यातून आज घेऊन जायच्यात। मग जेवणाच्या शिदा, कोरडा शिदा असतील, भाकरी असतील, चपात्या असतील, चटणी असेल किंवा बिस्किट पुडे, वेफर्स, प्रत्येक प्रकारचं खाण्याचं जे जे साहित्य मदत करता येईल। काही लोकांनी बुंदी बनवली आहे, काही लोकांनी लाडू बनवलेत आणि हे सर्वजण खऱ्या अर्थाने या तालुक्यातलं आज आपण राजगुरुनगरच्या परिसरामध्ये इथल्या पंचकृषीतल्या गावांचं कलेक्शन या ठिकाणी करतोय। सकाळपासून ग्रामीण भागातून, शहरातून, कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने साहित्य या ठिकाणी जमा होतंय। त्याचप्रमाणे वाकी असेल, चाकण परिसर असेल, रासे असेल, एकतानगर असेल, खराबवाडी परिसरामध्ये मोठ्या संख्येने तालुक्याच्या कानाकोपऱ्यात मटेरियल जमा होतंय। आज या सर्व जेवणाच्या शिद्यांच्या गाड्या घेऊन आम्ही मुंबईला आपल्या बांधवांना मदतीसाठी जाणार आहोत। या माध्यमातून एक आम्ही संदेश देऊ इच्छितो की सरकारने किती प्रयत्न केले तरी मराठा बांधवांचे, आज आमचे भाऊ त्या ठिकाणी मुंबईला बसलेत, आमच्या भगिनी, आमच्या माता माऊली बसल्यात, त्यांना आम्ही उपाशी ठेवू देणार नाही। त्यामुळे या ठिकाणून आम्ही मदत पाठवत आहोत। उद्या जुन्नर आणि शिरूर मधनं मदत जाणार आहे। उद्याच्या 2-3 दिवसानंतर आम्ही प्रत्येक तालुक्यातनं वेगवेगळ्या प्रकारचं शेड्यूल करत आहोत। आता सुरुवातीच्या टप्प्यामध्ये असं होतं की प्रत्येक ठिकाणून बऱ्यापैकी भाकरी, चपाती, चटणीच येते। पुढच्या 2 दिवसानंतर आम्ही जेवणाचे आयटम वाईज आणि गावाची यादी ठरवणार आहोत की तेच आयटम जातील, कारण खाणाऱ्या लोकांना देखील रोज रोज तेच खायला मिळण्याऐवजी त्याच्यामध्ये प्रकारात बदल होतील, अशा प्रकारची काळजी या बांधवांनी घेतली आहे। मी माझ्या खेड तालुक्यातील सर्व नागरिकांचं मनापासून या ठिकाणी आभार आणि ऋण व्यक्त करतो, कारण जेव्हा जेव्हा मराठा बांधवांनी हाक दिली तेव्हा माझ्या या तालुक्यातल्या मातीत एक वेगळ्या प्रकारची क्रांती आहे। हुतात्मा राजगुरूच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे। त्यामुळे जेव्हा जेव्हा कुठल्याही लढामध्ये आवाज येईल तेव्हा हा तालुका कुठल्याच पद्धतीने मागे राहत नाही, याचा माझ्या सरकारला निश्चितपणे अभिमान आहे। बरोबर आहे। शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, कोण म्हणता देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणता देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महादेव। खरं तर मी अजून एक गोष्ट आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, जे आम्ही कालच आवाहन केलं होतं की अखंड मराठा समाज खेड तालुका कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत स्वीकारणार नाही। बरोबर, आम्ही 1ही रुपया कोणाचा आर्थिक या ठिकाणी जमा करत नाही। कोणी जमा करत असेल तर कृपया त्याचा मराठा समाजाचा संबंध नाही, परंतु मोठ्या प्रमाणावरची मदत या ठिकाणी उपलब्ध राहिली। मला विरोधकांना हे उत्तर द्यायचे
जी लोक विचारतात की जारंगे पाटलांना रसद नेमकं कोण पुरवतो, प्रत्येक जण काही वेगवेगळ्या नेते मंडळींची नावं घेतात. हो. परंतु मला सांगायचंय की मी गेले बरेच वर्ष 10-15 वर्ष या चळवळीत काम करतोय. जारंगे पाटलांच्या गेल्या 2 वर्षाच्या आंदोलनात आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून राज्याच्या कानाकोपऱ्यात जवळनं काम करतोय. कुठलाही नवा रुपया कुठल्याही पक्षाकडनं कुठल्याही वेगळ्या नेत्याकडनं येत नाही. मग आमची जी सर्वसामान्य जनता आहे ती या ठिकाणी मदत करते. आज आपण पाहिले लाख लोकांचं जेवण आपल्या तालुक्यातनं जातंय. प्रत्येक घरातल्या माता माऊलींनी तिच्या कष्टाने घरातली बनवलेली भाकरी चपाती आज आपण घेऊन जातो. ज्यांनी बिस्किट पुढे दिले सकाळपासून पाहतोय, ज्याची 200 रुपयाची परिस्थिती आहे तो 2-4 पुड्यांचं बॉक्स घेऊन येतोय, ज्याची परिस्थिती आहे तो एखादं बिस्किटचा बॉक्स घेऊन येतोय. असं मटेरियल जमा करत करत त्याचा मोठ्या प्रमाणावर संख्येत रूपांतर होतं. मग याचा अर्थ असा नाही की कोणी आम्हाला वेगळी आर्थिक रसद देतं. ही सर्वसामान्यांची ताकद आहे. कारण आमच्या अंतःकरणात आमच्या प्रत्येकाच्या मनात आरक्षणाची झळ जे काही भोगावी लागते ह्याचं दुःख प्रत्येकाला माहिती आहे. आणि आज लढा राज्यात एवढ्या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलाय. पहिल्यांदा एक नेतृत्व आरक्षणाला लाभलंय, त्यामुळे ते फळाला गेलं पाहिजे ही भूमिका प्रत्येकाच्या मनात आहे. म्हणून प्रत्येक माता माऊलीने, प्रत्येक आमच्या युवकाने, प्रत्येक बांधवाने मोठ्या कष्टाने, मगाशी आपण पाहिलं एक बाबा आमचे या ठिकाणी आलेले जे खरं तर ज्यांना पाय नव्हते, चालता येत नव्हतं, तरी देखील या ठिकाणी मदतीचं साहित्य घेऊन स्वतः त्या ठिकाणी आले. मग अशा प्रकारची व्यक्तिमत्व देखील समाजामध्ये जर काम करताना पाहायला मिळतात तर ही खरी मराठ्यांची आणि ही खरी जारंगे पाटलांची ताकद आहे. विरोधकांनी आज हे समजून घ्यावं. बरोबर आहे, तुम्ही छान मुद्दा मांडला. आपल्या इकडं खास करून पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यात अनेक जण थोडंसं नाव ठेवतात की कुठंतरी जारंगे पाटलांना कुठून तरी रसद येते वगैरे वगैरे. तुम्ही काय सांगाल या आपल्या पुणे जिल्ह्यातील तालुक्यातील मंडळींना? बाबा जारंगे पाटील आता तुम्ही आताच सांगितलं की किंवा बाहेरून काही येत नाहीये किंवा जारंगे पाटील प्रामाणिक आहेत, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही तालुक्यातील जनतेला की बाबा आपल्या जातीसाठी हे केलं पाहिजे, पक्ष गट तट हे सगळं सोडून? 100% आज आपण 70 वर्षापासून आरक्षणासाठी लढतोय. अनेक मंडळींनी आपल्या प्राणांची आहुती या आंदोलनासाठी दिली. 2 दिवसापूर्वी मुंबईला पाटील आंतरवालीवरून जुन्नर मार्गे निघाल्यानंतर या आंदोलनात देखील आमच्या 2 बांधवांचा मृत्यू झाला. बरोबर. आपल्या जुन्नर परिसरात येताना आपल्या एका बांधवाचा हृदयविकार झटक्याने मृत्यू झाला. काल मुंबईमध्ये एकाचा मृत्यू झाला. प्रत्येक वेळेस अनेकांनी प्राणांची आहुती दिली आहे. अनेकांनी टोकाचं पाऊल उचलून आंदोलनामध्ये वेगवेगळ्या भूमिका घेतल्यात. आपल्या तालुक्यामध्ये देखील आपल्या एका युवकाने आंदोलनाच्या बाबतीत चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. त्यामुळे अनेकांनी प्राणांचा त्याग केलाय. आणि आज कुठंतरी एक नेतृत्व भेटले, आज कुठेतरी आंदोलन एका वळणाच्या योग्य वळणाच्या टप्प्यावर, निर्णायक टप्प्यावर आहे. आणि खऱ्या अर्थानं नेते मंडळी आरोप करतायत, मी जवळनं पाहतोय की प्रत्येक तालुक्यातनं मोठ्या प्रमाणात मदत उभी राहते. आता कालचं परवाचं उदाहरण द्यायचं झालं तर प्रत्येक चौकात स्वागत होतं. आपल्या तालुक्यामध्ये शेजारच्या तालुक्यात मनसर नारंगावला त्यांनी 2 सेंटर पॉईंट दिले, तिथं मोठ्या प्रमाणात लोक जमली. आपण विचार केला की एका ठिकाणी गर्दी नको म्हणून आपण राजगुरुनगर, चांडोली, शिरोली, भाम, वाकी, चाकण परिसरातील सर्व गावं, मग आमची नाणेकरवाडी, खराबवाडी पासून आमच्या येलवाडी पर्यंतची प्रत्येक माळुंगे वगैरे प्रत्येक गावाच्या चौकात लाखोच्या संख्येने जनसमुदाय रस्त्यावर. प्रत्येक ठिकाणी स्वागत करण्यासाठी जेसीपी असतील, हार असतील, किंवा जे यंत्रणा लागेल ती सर्व स्थानिक मंडळींनी त्या ठिकाणी उभी केली. हे आता काम करणाऱ्या मंडळींना माहितीये, जो त्या यंत्रणेत काम करतो त्याला माहितीये. आणि पाटलांबाबतीत सांगायचं झालं तर राजगुरुनगर पासून या ठिकाणी मी पाटलांच्या गाडीत आम्ही मुंबईपर्यंत इथनं गेलोय. जवळनं पाहिलंय की आमच्याकडं चाकण परिसरात आम्हाला गाडीतल्या जेवणाच्या भाकरी त्या ठिकाणी उपलब्ध झाल्या. पाटलांना आम्ही विनंती केली की पाटील तुम्ही जेवण करा, परंतु पाटलांची परिस्थिती 2 दिवस न झोपता ते गाडीत प्रवास करत होते. आम्ही थोडं गाडीत खाल्लं पण पाटलांनी काहीच खाल्लं नाही, पाणी पिले. आणि तसंच सकाळी त्याच कपड्यांवरती त्याच अवतारात हे व्यक्तिमत्व उपोषणाच्या व्यासपीठावर जाऊन बसले, आपण पाहिलंय. म्हणजे त्या माणसाला जर झोपायला पण वेळ नाही तरी तो माणूस समाजासाठी जर वेळ देतोय. 2-2 दिवस 48 तास माणूस गाडीत उभा आहे, लोक चेंगराचेंगरीत. आम्ही एक दिवस त्या परिस्थितीत होतो तर आमची हातपाई सुजले, एवढा त्रास आमच्या सारख्याला होतोय. तर आज पाटलांसारखं नेतृत्व गेले एवढे वर्ष काम करतंय आणि ते जर समाजासाठी तिथनं उठून उपोषणाला बसते, माझ्या मनात या सर्वांच्या पलीकडे जाऊन मोठी चिंता आहे. आतापर्यंतच्या उपोषणाला पाटलांची पूर्वतयारी असायची, पण यावेळेसचं उपोषण असं आहे की आधीचे 10-15 दिवस फार दगदगीत प्रत्येक गावोगावी फिरताना दौऱ्यात त्यांनी घालवलेत. आधीच शरीर थकलेले आणि पुन्हा उपोषण करणार आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांच्या जीवाची फार मोठी चिंता आहे. विरोधकांना माझं या निमित्ताने उत्तर एकच असेल की तुम्ही आता तरी जातीसाठी, समाजासाठी जागे व्हा. राजकीय पक्षाचे जोडे बाजूला ठेवून माझ्यासारखा कार्यकर्ता देखील राजकीय पक्षात येतो. मी फार मोठा त्याग या आंदोलनातनं भोगलाय. माझे नेते मंडळी वेळ प्रसंगी माझ्यावर नाराज झाले असतील, पण मी आंदोलनातली चळवळ आजपर्यंत सोडली नाही, उद्याही सोडणार नाही. आपणही प्रत्येकाने समाजासाठी जागा व्हा. पक्ष नेते मंडळी येणार, पाठिंबा देणार. माझं नेते मंडळींना म्हणणे आहे की या राज्यामध्ये किती आमदार मराठा समाजाचे आहेत. आता अधिवेशन झालं, मागच्या कालखंडात असेल, या सत्ताधाऱ्यांच्या कालखंडात असेल,
किती आमदारांनी मराठ्यांना ओबीसीतनं आरक्षण मिळावं, जारंगे पाटलांच्या मागण्या मान्य कराव्या, ही ठामपणाने भूमिका आतापर्यंत कोणी घेतली? प्रत्येक जण येऊन पाठिंबा देईल, पण तुम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत त्यावरती भूमिका घ्यावी, हे आमचं ठोस म्हणणे आहे. पुढाऱ्यांनी यावेळेस जागं व्हावं, मराठा आमदारांनी स्वतःची एकी दाखवावी आणि आपापल्या नेतृत्वांना सांगावं की आम्ही आमच्या समाजासाठी भूमिका घेत आहोत. वेळ पडली तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, पण तुम्ही समाजासाठी आज एकत्र व्हा. तुम्ही तुमच्या नेतेमंडळींना दबाव आणा की नेत्यांना वाटलं पाहिजे की आता कुठेतरी मराठा आमदार एक होत आहेत. आणि मला विश्वास आहे 25-26 आमदार खासदार पाटलांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती मुंबईमध्ये व्यासपीठावर जाऊन भेटतायत. ती संख्या येणाऱ्या कालखंडात वाढत जाईल. याच आमदारांचा त्यांच्या नेतृत्वांवर दबाव येईल आणि हा निर्णय कुठेतरी ठोसपणाने घेतला जाईल, अशा प्रकारच्या आमच्या मनामध्ये निश्चितपणे अपेक्षा आहे. खरं तर तुम्ही बरोबर सांगितलं, कारण विरोधामधले आमदार जास्त करून आपण स्टेजवर पाहतोय आझाद मैदानावर. सत्तेमधले आमदार त्या ठिकाणी कमी येताना पाहतो, या ठिकाणी काय सांगाल तुम्ही? तसे प्रत्येकाला वाटतं की मतांची बेरीज केली पाहिजे. प्रत्येकाला वाटतं की मी आज मराठ्यांसाठी धावलो तर ओबीसी समाज नाराज होईल, पण हे साफ चुकीचं आहे. माझ्या तालुक्यातले ओबीसी बांधव आपल्या सोबत आहेत. याचं जिवंत उदाहरण मी माझ्या गावापासून आज चाकण परिसरातले असंख्य ओबीसी बांधव पाटलांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. या ठिकाणी खेडमध्ये असंख्य ओबीसी बांधव स्वागतासाठी उपस्थित आहेत. चाकणला स्वर्गीय सुरेश गोरेंचे बंधू नितीन शेठ गोरे, निलेशराव गोरे त्या ठिकाणी जल्लोष करत 4-5 तास रस्त्यावर उभे होते. मग कुठं तुम्ही सांगता की ओबीसी मराठा वेगळे आहेत? ओबीसी मराठा ग्राउंड लेवलवरती तालुका पातळीवरती एकत्रच आहेत. नेत्यांनी घाबरून जाऊ नये, तोही समाज आपल्या बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही आज कुठेतरी समाजाची भूमिका घ्या. विरोधक येत आहेत त्यांना सोपं वाटतं की आपण सरकारच्या विरोधात जातोय म्हणून विरोधी आमदार येतात, पण सत्ताधाऱ्यांनी देखील तुमच्या नेतृत्वाला बाजूला ठेवून ही भूमिका घेतली पाहिजे. पण माझं अजून एक यावर ठाम म्हणणे आहे, फक्त फोटो काढून आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा द्यायला काही अर्थ नाही. तुम्ही तुमच्या मुखातनं स्पष्टपणाने सांगा की मराठ्यांना ओबीसीतनंच आरक्षण द्या, या भूमिकेसोबत आम्ही आहोत. तर तुमचा पाठिंबा हा खरा, आणि तर तुम्ही आमच्या व्यासपीठावर येऊन फोटो काढतात त्याला आम्ही समर्थन करू. बरोबर. आपल्याला सर्वांना माहिती आहे, सभापती साहेबांनी या ठिकाणी आमरण उपोषण केलं होतं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आमरण उपोषण झाले. त्यामध्ये युवा सभापती अंकुशभाऊ राक्षे, शंकरभाऊ राक्षे, नगरसेवक असेल त्यांच्या समेत अनेक आपल्या मराठा बांधवांनी आमरण उपोषण केले. आता तुम्हाला देखील प्रचंड अनुभव आलेला आहे. मनोज दादांच्या समेत तुम्ही 2 वर्षापासून काम करताय. हे आरक्षणाकडे कसं पाहताय तुम्ही? आता आरक्षण अंतिम टप्प्यामध्ये आहे. मनोज दादांची प्रकृती देखील त्यांना साथ देत नाहीये. हे आरक्षण मिळेल की नाही? एक गोष्ट निश्चित आहे की मागच्या कालखंडात जेव्हा आपण वाशीला गेलो तेव्हा कुठलंही आरक्षण किंवा कुठलाही कायदा मसुदा बनवायचा झाला तर त्याच्यामध्ये एक अधिसूचना सुरुवातीला जी मसुदा तयार करून काढावी लागते. त्याचा पहिला टप्पा त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी तयार केला. मुंबईच्या व्यासपीठावरती तो आणून दिला. आज आम्हाला वाटतं की सरकारने एक टप्पा पूर्ण केल्यानं सरकार आज कोंडीत सापडलं. कारण त्यांनी एक टप्पा पूर्ण केलाय, त्यांना त्याची अंमलबजावणी करायची, पुढे जायचं. आता सरकारला मागे येऊन जे काल परवा देवेंद्र फडणवीस सांगतात की आम्ही 10% आरक्षण दिले, वेगळं आरक्षण दिलंय, हे बोलण्यात काहीच अर्थ नाही. तुम्ही जो आम्हाला अधिसूचना सगळे सोयऱ्यांचा मराठा कुणबी एक असल्याबाबतचा जी तुम्ही अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी करा. त्याच्यासाठी तुम्ही 3 महिन्याचा अवधी मागितला होता, आज 1.5 वर्ष उलटले. त्यावरती अंमलबजावणी करण्याबाबतीत तुम्ही अधिवेशनात काय निर्णय घेणार आहात, ती किती दिवसात पूर्णता करणार आहात, यावरती सरकारने निर्णय घ्यावा आणि सरकारला तो करावा लागेल. अन्यथा मला वाटतं कदाचित हे सरकार कोसळल्याशिवाय राहणार नाही आणि नव्याने सरकार स्थापन करण्याची वेळ मराठी आणतील. कारण आता मराठी मुंबईत पोहोचलेत. आझाद मैदानावर वेळ पडली तर आम्हाला मंत्रालयात घुसायला वेळ लागणार नाही. 5 मिनिटाच्या हाकेच्या अंतरावर जिथं मंत्र्यांचे बंगलेत, अजून 5-6 दिवसांनी मुंबईतली परिस्थिती फार बिकट होणार आहे. अजून खरं तर या सरकारने विचार केला नसेल एवढ्या प्रकारची परिस्थिती बिकट होऊ शकते. सरकारने आमचा अंत पाहायची वेळ आणू नये, कारण आमचा जर अंत पाहिला तर फार मोठा उद्रेक मुंबई या ठिकाणी होईल आणि तो या सत्ताधाऱ्यांना भोगावा लागेल. नक्कीच अंकुशभाऊ राक्षे यांच्या उद्विग्न भावना आहेत. सरकारने जर आता कुठं विचार नाही केला तर नक्कीच सरकार उलथून लावण्याची देखील ताकद या मराठ्यांमध्ये आहे. आणि अंकुशभाऊ असतील, असंख्य मावळे या ठिकाणी मराठा बांधव या ठिकाणी जमलेले आहेत.